नमस्कार. मालिकेच्या शेवटच्या म्हणजेच आता आई कुठे काय करते ही मालिका 1 तारखेला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 1 नोव्हेंबरला जो एपिसोड असणार आहे तो शेवटचा एपिसोड असणार आहे. तर या मालिकेचा जो शेवट आहे तो अतिशय गोड होणार आहे. आरोही आणि यश यांना पुत्रप्राप्ती होणार आहे, त्यांना मुलगा होणार आहे आणि देशमुखांच्या घरी वारस येणार आहे. त्याचबरोबर संजना आणि रुद्र यांच्या नात्याचा शेवट होणार आहे. तर अरुंधती आणि सुलेखाताई एक नवीन संस्था सुरू करणार आहेत, म्हणजे आशुतोष म्युझिक स्कूल हे अरुंधती सुरू करणार आहे. आशुतोषचं ते स्वप्न होतं आणि त्या आशुतोषच्या स्वप्नाला आता उंच घेऊन जाण्याची जबाबदारी ही अरुंधतीची असणार आहे. त्याचबरोबर आप्पा आणि कांचन आप्पांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा होणार आहे, म्हणजेच अरुंधतीची नवी सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर कांचन आप्पांच्या नात्यामध्येही गोडवा असणार आहे. आरोही आणि यशला मुलगा झाल्यामुळं तेही खुश असणार आहेत. आणि त्याचबरोबर अनिरुद्ध हा संजनाला डिवोर्स देणार आहे आणि घरातून हाकलून देणार आहे. आणि म्हणजे देशमुखांच्या घराला लागलेलं संजना नावाचं ग्रहण आहे ते सुटणार आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी होणार आहेत. हे कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता अभि घरी आलेला आहे. अभि घरी आलेला असतो आणि मग अनघा सर्वजण तिथं असतात, पण कोणीच त्याच्याशी बोलत नाही. अभि मात्र माफी मागत असतो, माझ्याकडून चुकलेलं आहे, मला माफ करा, मी अशा पद्धतीनं वागायला नको होतं, हे सगळं अभि बोलत असतो. आणि अभिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी जी केलेलं होतं ते यांच्या इन्फ्लुअन्स खाली येऊन सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या, असं अभि स्पष्टपणे सांगत आहे. अभि म्हणत आहे की मला माफ करा, माझ्याकडून चूक झालेली आहे, मी असं वागायला नको होतं. अनघा तू तरी मला माफ कर ना. अगं आपल्या जानकीला आपल्याला सांभाळायचे, आपण दोघं मिळून आपल्या जानकीला आपण सांभाळणार आहोत, तिला आपलंसं करणार आहोत, तिला मोठं करणार आहोत, जानकीवरती चांगले संस्कार करायचे आहेत. मी एक रात्र पोलीस स्टेशनमध्ये राहून आलेलो आहे, मला कळलेलं आहे की माझ्याकडून काय चुकतंय, मला काय केलं पाहिजे, मी आत्तापर्यंत खूप चुका केलेल्या आहेत अनघा. त्याचबरोबर अनघा काहीच बोलत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिथून अभि आप्पा आणि कांचन तिथं आलेले असतात, त्यांच्याकडे जातो आणि त्यांना सांगू लागतो की आप्पा मला खरंच माफ करा, मी चुकीचा वागलेलो आहे, मी तुमच्याशी अशा पद्धतीनं वागायला नको होतं. हे सगळं बोललं जात असतं आणि आप्पांना तो म्हणत असतो की मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली आहे, मी असं वागायला नको होतं, असं झालंय, असं तो सांगत असतो. तेव्हा आप्पा म्हणतात हे बघ, तुला माफ करायचं असेल तर ते अनघा ठरवेल, अनघाने तुला माफ केलं तर तू या घरात राहू शकतो, अन्यथा तुला या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही. हे सगळं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण सगळेजण पाहत असतात ह्या सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र पद्धतीनं घडत आहेत, एवढं सगळं होत आहे. आणि आता अभि सुटलेला आहे, ही गोष्ट तर आनंदाची आहे, कारण अभिवरती कायमचा ठपका राहणार होता, तो कायमचा ठपका राहू नये यासाठीच तर हे सगळं चाललेलं होतं. इकडे वाईट तर वाटत होतं, अनघाला वाटत होतं की अभिच्या बाबतीत जे घडत आहे ते चुकीचं आहे, ते अशा पद्धतीनं घडायला नको आहे, असंही अनघाला वाटत होतं. अशा अनेक गोष्टी तिथे होत होत्या. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आप्पांनी आता अनघावरती सगळा विषय तिथं सोडलेला असतो. ते अनघाने जो निर्णय घेणार आहे तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल असं आप्पांनी सांगितलेलं असतं. अनघाने जर सांगितलं तर तू या घरात राहू शकतो, हे सगळं बोललं जात असतं. आणि आता अनघा ठरवणार असते की काय करायचं आहे, म्हणजे अभि घरात राहणार का घराच्या बाहेर जाणार, या सगळ्या गोष्टी अनघावरती ठरणार असतात. मग अनघा म्हणते की काय करू, कारण तेवढ्यात जानकी येते आणि जानकी धावत जाऊन अभिला मिठी मारते. आणि अभि 2 दिवस तिला दिसलेला नसतो, त्यामुळं तिला खूप त्रास होत असतो आणि धावत जाऊन तिने जानकीला मिठी मारलेली असते. जानकीने अभिला मिठी मारलेली असते आणि अभिने जानकीला जवळ घेतलेलं असतं आणि तो जानकीशी बोलत असतो की बाळा मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, तुझा बाबा चुकीचा आहे, पण आता तुझा बाबा कधीच चूक करणार नाही, माझ्या जानकीला त्रास होईल, माझ्या अनघाला त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही, कारण माझं तुमच्या दोघींवरती खूप प्रेम आहे, मी कधीच असं नाही करणार. हे सगळं अभि बोलत असतो
आणि त्याचबरोबर अभिचं असं म्हणणं असतं की मला माफ कर, आणि जानकीच्या पुढेही तो हात जोडून उभा असतो. आणि हे जेव्हा अनघा पाहते तेव्हा अरुंधतीही तिथं असते. आणि अरुंधती मग पुढे जाते आणि सांगू लागते. अरुंधती म्हणते की आत्तापर्यंत अनघा बाद झालं, कारण आत्तापर्यंत अभिने चुका केलेल्या होत्या म्हणून मी अभिला शिक्षाही दिलेली आहे, पण आपल्या जानकीसाठी. त्याचबरोबर आरोही तिथे येते. आरोही, यश, सर्वजण तिथं असतात. सगळेजण म्हणू लागतात की अनघा, अभिनं चुका केलेल्या आहेत हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, पण आता जानकीसाठी त्याला माफ केलं पाहिजे, कारण जानकीला तिच्या बाबांची किती गरज आहे हे आपण पाहिलेलं आहे. जानकी तिच्या बाबांशिवाय राहू शकत नाही, त्यामुळं आपल्याला काहीही करून जानकीसाठी हे अभिला माफ करावं लागेल. हे सगळं बोललं जात असतं आणि अनघाला सगळेजण सांगत असतात, परंतु अनघा अजूनही शांत असते. मग आप्पाजवळ येतात. आप्पा म्हणतात की अनघा बाळा, तुला विचार करावा लागणार आहे. काहीही झालं तरी वाटतं तेवढ्या सोप्या गोष्टी नाही आहेत, पण मलाही असं वाटतंय की जानकीचा जो विचार केला तर जानकीसाठी जेवढी आईची गरज आहे तेवढीच तिच्या बाबांचीही गरज आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही जानकीसाठी अभिचा विचार कर. अभि आता पुन्हा चुकणार नाही असं म्हणत तो माफीही मागत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जानकी खूप अभिला बघून खुश झालेली असते. अनघाही त्या गोष्टी पाहते. अनघालाही खूप छान वाटत असतं. आणि मग अनघा अभिला म्हणते की एकच गोष्ट तू मला वचन द्यावं लागेल, ते म्हणजे यापुढं तू कुणाच्याही असल्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवणार नाहीस, आणि तरच मी तुला माफ करेल, अन्यथा मी आणि जानकी हे घर सोडून कायमचं निघून जाईल, पुन्हा कधीही तुला दिसणार नाही. हे सगळं अनघा बोलते. तेव्हा अभि अनघाच्या पायावरती डोकं ठेवतो आणि अक्षरशः तिची माफी मागतो, तिचे पाय धरतो आणि म्हणतो, आत्तापर्यंत मी खूप चुका केलेल्या आहेत अनघा, यापुढं मी चुका करणार नाही, मला प्लीज तू माफ कर, असं तो म्हणत असतो. आणि त्याचबरोबर त्याने सांगितलेलंही आहे की माझ्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्यासाठी मला माफ कर. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनघा अभि जवळ आलेले आहेत. आणि मग आता जवळजवळ आरोहीला 7वा महिना लागलेला असतो आणि आरोहीचं डोहाळ जेवण असतं. आरोहीचं डोहाळ जेवण अरुंधती, अनघा, त्याचबरोबर कांचन, सुलेखाताई सगळेजण खूप थाटामाटात करतात, कारण आरोहीला तिचे आई बाबा नाही आहेत, ती अनाथ आहे, या गोष्टीमुळं वाईट वाटेल, आपण तिची कोणतीही गोष्ट कमी पडू द्यायची नाही, हे सगळं यांनी ठरवलेलं असतं. आणि त्या पद्धतीनं आरोहीला खूप जपत असतात, तिचे डोहाळे पुरवत असतात. आणि अचानक आरोहीच्या पोटात दुखायला लागतं आणि आरोहीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. मग सगळेजण बाहेर वाट बघत आहेत आणि आरोही एका बाळाला जन्म देते. आणि यश आणि आरोही दोघंही आई बाबा झालेले असतात आणि त्यांना गोंडस असा मुलगा झालेला असतो, म्हणजे जानकीसाठी भाऊ आलेला असतो. आणि फायनली ही सगळी सुरुवात झालेली असते. त्या दरम्यान अनिरुद्ध आणि संजना हेही सुटून बाहेर येतात, त्यांनाही जामीन मिळतो. पण त्याहीपेक्षा वाईट अवस्था असते ती म्हणजे अनिरुद्ध आणि संजनाची, कारण भोसले बिल्डरने त्यांची वाट लावलेली असते. भोसले बिल्डरकडून आणि आधी त्यांनी जे पैसे घेतलेले असतात त्याची वसुली भोसले बिल्डर करत असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं की काही झालं तरी माझे पैसे मिळाले पाहिजेत. आणि अनिरुद्धने तर डिवोर्स पेपर तयार करून ठेवलेले असतात, ते संजनाला दिलेलेही आहेत. आणि संजनाला सांगितलेलं आहे यापुढे माझ्या आयुष्यात तू यायचं नाही. अनिरुद्धने संजनाला डिवोर्स दिलेला आहे. त्याने अरुंधतीची, आप्पांची, कांचनची, सगळ्यांची माफी मागितलेली आहे आणि सगळ्यांना सांगितलेलं आहे की माझ्याकडून अशी चूक पुन्हा कधीही होणार नाही. आजपर्यंत मी खूप चुका केलेल्या आहेत, पण यापुढे नाही, असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं आप्पा, त्याचबरोबर कांचन अनिरुद्धला माफ सुरुवातीला करत नाहीत. त्यानंतर अविनाश येतो आणि तो म्हणतो की दादाकडून चुका झालेल्या आहेत, पण त्याला त्याच्या चुकांची जाणीव आहे, तर आई मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी त्याला माफ केलं पाहिजे. आणि मग अनिरुद्ध कांचनच्या जवळ जातो आणि अक्षरशः ढसाढसा रडतो. आप्पा तर भयानक चिडलेले असतात, पण आप्पाही शांत होतात. त्याचबरोबर अनिरुद्ध अरुंधतीचीही माफी मागतो, म्हणतो की अरुंधती, माझ्याकडून चूक झाली, मी तुला माझ्या आयुष्यातनं काढून टाकलं, त्याचबरोबर तुझ्याबरोबर चुकीचा वागलो, तुला चुकीची वागणूक दिली, तुला कायम तुच्छ लेखत आलो, पण नाही, यापुढे मला माहिती आहे की तू मला परत आपल्या त्या नात्यामध्ये कधीच नाही घेऊ शकणार, पण मी तुला सांगतो की आत्ता माझ्याकडनं जी चूक झालेली आहे ती मला खरंच खूपच गिल्ट वाटत आहे. मी म्हणत नाही आहे की मला तुझ्या आयुष्यात स्थान हवं आहे, पण मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्यासाठी
मला एक मैत्रीण म्हणून तू साथ देशील का, असं अनिरुद्ध अरुंधतीला म्हणालेला असतो. आणि फायनली अनिरुद्धने अरुंधतीकडे मैत्रीचा हात पुढं केलेला असतो. इकडे सुलेखाताई आणि अरुंधती यांनी आशुतोषची जी इच्छा असते ती पूर्ण करण्यासाठी आशुतोष म्युझिक स्कूल नावाची इन्स्टिट्यूट सुरू केलेली आहे आणि ते इन्स्टिट्यूट आता अरुंधती पाहत आहे. या सर्व गोष्टी घडत आहेत आणि इकडे बाळाला घरी आणलेलं आहे. बाळ पण सुंदर आहे, अगदी ही आरोहीची डुप्लिकेट कॉफी आहे. खूप देखणं असं ते बाळ आहे आणि सगळेजण खूपच कौतुक करू लागतात. सगळेजण म्हणू लागतात की खूपच सुंदर असं बाळ आहे आणि आरोही अगदी तुझ्यासारखं आहे म्हणून आरोहीचं कौतुक केलं जातं. बाळाचं नामकरण विधी पार केला जातो. एवढं सगळं सुंदर असं छान असा गोड असा शेवट आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच इतके दिवस आपल्याला असं म्हटलं जात होतं की यशचा मृत्यू होणार आहे, मग मालिकेचा शेवट होणार आहे, अरुंधतीच्या बाबतीत चुकीचं घडणार आहे, पण तसं काही नाही. खूप गोड असा शेवट होतो. आप्पा आणि कांचनच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला जातो. आप्पा आणि कांचन यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस असतो. त्यांची हाफ सेंचुरी तिथं साजरी केली जाते आणि खूप सुंदर असा हा देखणा असा कार्यक्रम तिथं होतो आणि खूप आनंदाने सगळ्यांनी सेलिब्रेट केलेलं असतं. आणि फायनली मालिकेचा शेवट झालेला असतो. असा गोड असा शेवट, एकमेकांना केक भरवत गोड खाऊ घालत हा मालिकेचा गोड शेवट झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर 2 तारखेपासून आई बाबा रिटायर होणे ही मालिका सुरू होणार आहे. त्या मालिकेचे अपडेट्स पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या निवेदिता ताई त्या मालिकेमध्ये असणार आहेत. थँक्यू.